घराचा ताबा मिळेपर्यंत EMI भरायची गरज नाही असा भव्य जाहिराती खोट्या ठरल्या आणि त्याबरोबरच पुण्यामध्ये पुन्हा एकदा बिल्डर्सचा स्कॅम समोर आला। आणि हा जो स्कॅम आहे हा वडगाव मावळ परिसरामधला आहे। कॅलेक्स अतुल्या कॉम्प्लेक्स नावाची ही जी कंपनी आहे जे घरं बांधून देतात किंवा यांच्या सोसायटीज वेगवेगळ्या ठिकाणी पुण्यामध्ये आहेत, यांनी 300हून अधिक कुटुंबियांसोबत स्कॅम केलेला आहे असा आरोप सध्या त्यांच्यावर झालेला आहे। आणि एवढंच नाही तर यातले जे 2 बिल्डर्स आहेत, गौरव सोमानी आणि श्री किसन जाजू, यांच्यावर तर 50 कोटीचा घोटाळा केल्याचा देखील आरोप आहे। आणि त्याबरोबरच आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार 2022 म्हणजेच 31 मार्च 2022 पासून ज्या कुटुंबांनी किंवा ज्या फॅमिलीजनं त्या सोसायटीमधून घरं घेतले होते ते म्हणजे गेले 2-3 वर्षांपासून त्याचा EMI भरतात, परंतु त्यांच्या हातात अजूनही घराचा ताबा आलेला नाही। आणि त्याबरोबरच 8 पैकी 3 इमारतीचं कन्स्ट्रक्शन अजूनही तिथं बाकी आहे। म्हणजे त्यांनी पहिले रजिस्ट्रेशन करून घेतलं, कुटुंबियांना फसवलं की आम्ही तुम्हाला ह्या वेळेमध्ये ह्या तारखेला घर देऊ आणि तुम्ही EMI चालू करा, आणि याच्यावर विश्वास ठेवून साध्या भोळ्या नागरिकांनी त्यांचे EMI भरणं देखील चालू केले। परंतु घर अजूनही म्हणजे 3 ते 4 वर्ष आता या सगळ्या गोष्टीला होत आलेले आहेत, अजूनही त्यांच्या हातात घराचा ताबा आलेला नाहीये। आणि त्याबरोबरच जेव्हा नागरिकांनी या सगळ्या गोष्टीची कंप्लेंट केलेली आहे, यांच्यावर आता केसही फाईल आहे, परंतु अजूनही म्हणजे नागरिक संतुष्ट नाही आहेत, कारण की त्यांना जे पाहिजे होतं, त्यांना त्यांचं घर त्यांच्या हातात हवं होतं, त्यांच्या हक्काचं घराची चावी त्यांना त्यांच्याकडे पाहिजे होती, ती देखील आत्तापर्यंत त्यांना मिळालेली नाहीये। म्हणजे जितके पैसे आत्तापर्यंत भरलेले आहेत, जितके EMIs त्यांचे बँकमधून दर महिन्याला कट होत आहेत, ते पूर्णपणे व्यर्थ आहे, कारण की अजूनही त्यांचं घर त्यांच्यापर्यंत आलेलं नाहीये। आणि असे जे स्कॅम आहेत हे पुण्यामध्ये सातत्याने होत राहतात, परंतु हे जे आता सोमानी आणि जाजू हे दोन्हीही बिल्डर्स आहेत, यांनी पुन्हा एकदा या स्कॅमला आता पुढचा वेग दिलेला आहे आणि हा स्कॅम जो आहे पुण्यामध्ये आता पुन्हा एकदा कंटिन्यू होतोय। आणि तुमच्या पण आजूबाजूला असे काही स्कॅम घडलेले आहेत का, किंवा तुमच्यासोबतही असं स्कॅम झालेला आहे का? मला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स। मी मृदुला नारळ।